हे आयुक्तांच्या कारभारामध्ये थोडी सुधारणा व्हावी। ज्या पद्धतीने ते वागतायत, काम करतायत, निधीचा अपयोग करतायत, अर्थसंकल्पीय तरतूद नसताना ज्या ठराविक लोकांना मदत करतायत किंवा सहकार्य करून दुजाभावाची वागणूक ते देत आहेत, त्याविषयी त्यांना आज त्या ठिकाणी बोललो की नाशिक शहरामध्ये आणि तुमच्या कार्यालयामध्ये जे काही कलेक्शन सेंटर झालेले आहेत ते लवकर बंद करा कृपया। त्याची चर्चा संपूर्ण शहरामध्ये शासन दरबारी पोहोचलेली आहे आणि निश्चितपणाने जर तुम्ही ते ॲक्शन घेतली नाही तर पुढील काळामध्ये तुम्हाला काम करणंसुद्धा या शहरामध्ये कठीण होईल, अशा प्रकारचा इशारा त्यांना दिला। सत्ताधारी नगरसेवकांना निधी देण्यात येत आहे, विरोधकांना दाबण्यात येत आहे। एकंदरीत दिसतंय की महापालिका दुजाभाव करत आहे। त्यांना असं वाटतं की विरोधी पक्ष फारच कमकुवत आहे, विरोधी पक्षाचं ती काळजी करत नाही। त्यांना येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष काय असतो त्यांना दिसेल आणि त्यांचं वागणे ठीक होईल। आणि शहराचा विकास करते। डेंग्यूचा जो प्रादुर्भाव शहरामध्ये पसरलेला आहे, जुलै महिन्यामध्ये जवळजवळ 300 ते 350 पेशंट आहेत आणि त्याला कारणीभूत आहे आरोग्य वैद्यकीय विभाग। ते आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत। प्रॉपर फवारणी होत नाही, जे कंटेंट्स वापरायला पाहिजे ते वापरले जात नाही। वैद्यकीय अधिकारी जागेवर बसून काम करतो आहे, शहरामध्ये फिरत नाही, हॉस्पिटलला व्हिजिट नाहीत किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी दौरा नसेल किंवा त्या ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट असतील ते उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे, ते केलं गेलं नाही। म्हणून डासांचा प्रादुर्भाव वाढला आणि शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे। जर 15 दिवसात जर हा डेंग्यू नाशिक शहरातून हद्दपार झाला नाही तर वैद्यकीय विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकलं जाईल आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा आम्ही आज दिला। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज।